नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुगल क्रोमचे अतिशय महत्त्वाचे शॉर्टकट की ज्याच्या सहाय्याने आपला वेळ वाचणार आहे. तर मित्रांनो, ते शॉर्टकट कोणते आहेत आणि त्याचा वापर कसा करायचा तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला गुगल क्रोमवर काम करताना ते शॉर्टकट वापरता येईल आणि आपला वेळ वाचवता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण गुगल क्रोम ओपन केलेला आहे. आता आपल्याला नवीन टॅब ओपन करायचा असेल यामध्ये, तर आपण हे जे प्लसचं साइन आहे यावर कर्सर नेतो आणि याला क्लिक करतो आणि त्याला क्लोज करण्यासाठी परत या ठिकाणी कर्सर नेऊन याला क्लोज करतो. परंतु आपण असा एक शॉर्टकट बघणार आहोत की ज्याच्या सहाय्याने आपल्याला सहजपणे एका क्लिकवर नवीन टॅब ओपन करता येईल. बघा, कीबोर्डवरील कंट्रोल प्लस टीचं बटन प्रेस करा म्हणजे नवीन टॅब ओपन होईल. बघा, तर अशा प्रकारे आपल्याला अनेक सारे टॅब या ठिकाणी या शॉर्टकटच्या सहाय्याने ओपन करता येईल. त्यानंतर मित्रांनो, जर आता आपण हे ओपन केलेले टॅब आपल्याला शॉर्टकटपणे क्लोज करायचे असेल तर त्यासाठीचा दुसरा शॉर्टकट बघूया आपण. तर कीबोर्डवरील कंट्रोल प्लस डब्ल्यूचं बटन प्रेस करा म्हणजे हे जे काही नवीन टॅब आपण ओपन केलेले आहे तर ते स्टेप बाय स्टेप बंद होणार आहे, क्लोज होणार आहे. बघा, कंट्रोल प्लस डब्ल्यू. तर अशा प्रकारे आपण जे काही नवीन टॅब ओपन केलेले होते तर ते टॅब आपण शॉर्टकटच्या सहाय्याने क्लोज केलेले आहे. आणि आता मित्रांनो, आपल्याला गुगल क्रोम क्लोज करायचं असेल शॉर्टकटपणे तर कीबोर्डवरील कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस डब्ल्यूचं बटन प्रेस करा म्हणजे गुगल क्रोम सुद्धा या ठिकाणी बंद होईल, क्लोज होऊन जाईल. तर अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचे असे शॉर्टकट होते की ज्याच्या सहाय्याने आपल्याला गुगलवर काम करत असताना सोपं जाईल आणि आपला वेळ वाचेल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.